मी त्या दिवशी जी मेथीची भाजी लावली होती ना, तर ती हे बघ एक विळ्याने काकडी घेऊन लावली होती. ती एका रेषेत सगळी उगून आली, एवढी मस्त उगून आली आहे. हे बघ, आता ती फक्त सशाने वगैरे खायला नको आहे, नाहीतर एकदम मस्त होईल भाजी पण. पुढापर्यंत उगली मस्त ही. आणि सगळी जेवढी लावली होती ना तेवढी सगळी उगली मला वाटते. असे म्हटल्यावर गवत तर विचारायलाच नको, एवढा काँग्रेस उगला साईडला ह्या का. मांडव पण अर्धा केलाय, अर्धा राहिलाय, कारण पाऊसच उघडत नाही. त्यामुळे 2-3 खांब तिकडे रोवलेत आणि बाकीचे राहिलेत आता इकडच्या साईडचे, कारण पाऊस उघडत नाही. त्यामुळं खड्डे पण घेता येत नाही. आणि गवत बघा किती झाले या साईडला. थोडंसं जरा वापसा झाली ना, म्हणजे तेवढं खुरपून तरी होईल माझं. एवढं एका साईडला जास्त गवत झालंय. वेल पण पकडायला लागले ते. मांडव जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मांडव करायला लागणार आहे. पाऊस उघडला पाहिजे फक्त थोडासा. एक चिमूट यांनी लावलेत हे धने, आणि किती जास्त लावलेत बघा. हे थोडेसे लावायचे, तर यांनी काही मला वाटतं मूठभर एकाच जागे टाकले त्या सगळेच. किती दाट उगलेत ते. आणि सगळं बी इथंच ह्या सरीला संपून टाकले यांनी, तर एवढे दाट उगले ते. हे पहा किती दाट लावलंय. आलंय सगळं मस्त, बघू आता. आणि भरपूर दाट लावलंय. जास्त 2-2, 3-3 टाकायचे दाणे यांनी तर भरपूरच टाकले, त्यामुळे ते जास्त दाट झाले ते आता. आणि उगले पण एकदम मस्त. धणा मस्त उगून आलाय, पण दाट झालाय त्यामुळे काडे होईल बहुतेक. आणि त्या दिवशी पाऊस होता ना, तर इथं मग मी साईडला आहे ना हे राजमा लावलाय, आणि तो पण उगून आलाय मस्त. ह्या बांधाच्या साईडने कडेपर्यंत लावलाय, बांधाच्या साईडने राजमा मस्त उगून आलाय तो पण.